ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. मी श्री परमेश्वर पांचाळ यांनी लिहिलेले कैलास टेकडी या जागृत स्थानाबद्दलचे हे माहितीपूर्ण प्रवास वर्णन सादर करत आहे. कैलास टेकडी, माहूरगड, एक अपरिचित आणि रहस्यमयी शिवस्थान. नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणून जगप्रसिद्ध आहे. परंतु इथल्या दाट जंगलात आणि डोंगर रांगांमध्ये एक असे स्थान दडलेले आहे ज्याला कैलास टेकडी म्हणून ओळखले जाते. हे केवळ एक प्रेक्षणीय स्थळ नसून ते एक अत्यंत जागृत आणि आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे. ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व, लोककथा आणि प्राचीन मान्यतेनुसार हे स्थान श्री दत्तात्रेयांची तपोभूमी आहे. असे मानले जाते की दत्तात्रेय प्रभूंच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन साक्षात भगवान शिवशंकरांनी याच टेकडीवर त्यांना दर्शन दिले होते. ज्या ठिकाणी ही भेट झाली तिथेच महादेवाचे एक पवित्र शिवलिंग विराजमान आहे. या ठिकाणचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णपणे उघड्या आकाशाखाली आहे. आजवर अनेकदा या शिवलिंगावर छप्पर किंवा भव्य मंदिर बांधण्याचे प्रयत्न झाले, परंतु ते कधीच यशस्वी होऊ शकले नाहीत. निसर्गाच्या सानिध्यात ऊन, वारा आणि पावसाचा थेट स्पर्श अनुभवणारे हे शिवलिंग म्हणजे निसर्ग आणि ईश्वराच्या अद्वैताचे प्रतीक आहे. अमावस्येचे महत्त्व आणि गूढता. कैलास टेकडीवर अमावस्येला भाविकांची मोठी गर्दी असते. यामागे काही खास कारणे आहेत. 1. आध्यात्मिक ऊर्जा. अमावस्येच्या तिथीला या तपोभूमीतील स्पंदने आणि आध्यात्मिक ऊर्जा सर्वाधिक प्रबळ असते असे मानले जाते. 2. शिव-दत्त संगम. शिव आणि दत्त या दोन्ही शक्तींच्या लहरींचे हे संगमस्थान असल्याने या दिवशी केलेली साधना फलद्रूप होते अशी श्रद्धा आहे. 3. निसर्गाचा पहारा. स्थानिक लोकांच्या मते या निर्जन स्थळाचे रक्षण रात्रीच्या वेळी वन्य प्राणी, विशेषतः वाघ करतात. त्यामुळे दिवसा आणि विशेषतः अमावस्येच्या पर्वणीवर भाविक समूहाने दर्शनासाठी येतात. प्रवासाचा मार्ग आणि खडतरता. कैलास टेकडीवर पोहोचणे हा एक धाडसी अनुभव आहे. इथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती खालीलप्रमाणे आहे. मुख्य वळण. माहूरच्या मुख्य रस्त्याने श्री दत्त शिखराकडे जाताना शिखराच्या साधारण 1 किलोमीटर आधी डावीकडे एक कच्चा रस्ता वळतो. अंतर. मुख्य रस्त्यापासून ही टेकडी साधारण 5 किलोमीटर अंतरावर आहे. वाहन व्यवस्था. हा मार्ग अत्यंत खडबडीत असल्याने साध्या गाड्या इथे चालू शकत नाहीत. फोर्स क्रुझर, बोलेरो किंवा ज्या गाड्यांचे ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे अशाच गाड्यांनी तुम्ही 4.5 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकता. अंतिम पायपीट. गाडीने प्रवास केल्यानंतरही शेवटचा अर्धा किलोमीटरचा टप्पा पायी पार करावा लागतो. हा रस्ता तीव्र उतार आणि कठीण चढणीचा आहे. ही वाट निसरडी आणि काहीशी धोकादायक असल्याने ती कमकुवत हृदयाच्या लोकांसाठी नाही. दर्शनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. पूजा विधी. शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी आपल्यासोबत पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर नक्की घेऊन जा. सुरक्षा. मार्गाची दुर्गमता आणि वन्यजीवांचा वावर लक्षात घेता लहान मुलांना सोबत नेणे टाळावे. पाणी आणि आहार. सोबत पाण्याची बाटली ठेवा. अमावस्येच्या दिवशी तिथे पाणी आणि प्रसादाची सोय केली जाते. मात्र हे ठिकाण दुर्गम असल्याने तिथपर्यंत साहित्य पोहोचवण्याच्या कष्टापोटी या वस्तूंच्या किमती काहीशा जास्त असू शकतात. पर्यावरण रक्षण. हे एक पवित्र निसर्गस्थान आहे. इथे प्लास्टिकचा कचरा टाकून निसर्गाचा अपमान करू नका. हा परिसर प्लास्टिक मुक्त ठेवण्यास मदत करा. जर तुमच्या मनात भगवान शिव आणि दत्तप्रभूंबद्दल नितांत श्रद्धा असेल
तर कैलास टेकडीचा हा खडतर प्रवास तुमच्यासाठी एक अविस्मरणीय आणि आनंददायी अनुभव ठरेल. गुरुदेव